हॅलो नमस्कार वाले खाली गेलेले आहेत बेबूला घेऊन म्हणजेच अक्षय. ऍक्च्युली अचानक असं आमचा प्लॅन ठरला कारण की बेबूला 1 इयरच कंप्लीट होणार आहे थोड्याच दिवसात. सो तिचं प्री शूट आहे बर्थडे शूट नाही म्हणता ना अरे बाबा फुगा कुठला फोटोशूट 1 इयर कम्प्लीटचं फोटोशूट आम्हाला करायचं होतं. सो त्याचा आमचा प्लॅन आहे आज. सो आजचा जो व्लॉग आहे फुल ऑन फोटोशूटवरती आहे. सो ॲक्च्युली 2 दिवस बेबूलाही बरं नव्हतं तिलाही थोडंसं सर्दी आणि ताप होता आणि आज आम्हाला सुरुवात झाली. सो थोडंसं बरं नाही आहे तरी पण आम्ही छोटासा प्लॅन करतोय. सो आता अक्षय येतील आल्यावरती बेबूला रेडी करणार. अक्षयही रेडी होणार आणि आमची थोडीफार तयारी झाली आणि मागे बघा सगळं पसारा पडलाय ते त्याचाच हे सगळे फुगे वगैरे फुगून झालेले आहेत आणि अजून थोड्याफार छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते अक्षय कलेक्ट करायला गेलेले आहेत. सो ते येतील आणि आपण बघूयात कसं होतं फोटोशूट. हे बघा हे असे रेडी झालेले आहेत फुल चेअर वेअर आणि बेबू अशी रेडी झालेली. अजून तिला थोडंसं रेडी व्हायचंय कारण की मॅडम रडतायत. न्यू ड्रेस घातला तरी ती माझ्या क्रॉक्स कडे बघते. हा चलो आता जाऊयात फोटोशूट करायचं बेबूचा. बघा माऊ कशी रेडी झाली छान छान आणि आम्ही दोघांनी ट्विनिंग केले. तिघांनी पण ट्विनिंग केले ऍक्च्युली. व्हाईट 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 आणि ब्ल्यू जीन्स. चलो हिंमत नव्हती आज. कुठे बसली काय कॅमेरा कॅमेरा तुझे फोटोज काढायचे ना. कशी बघते अरे सकाळी सकाळी बेबू फोटोज काढायचे तुझे. काढायचे चलो. ये हो 1 सारखावं लागेल मग. बेबू ये डान्स केला डान्स डान्स डान्स. ये इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. दादा कुठे दादा कुठे तुटे दादा. अरे बापरे स्माइल प्लीज बेबू. वा वा आता समोर बघा कबूतर कुठे बघ कबूतर. आता सगळं तोड. अरे बापरे काय कळतले तू. दिसत नाही मला. सोड सोड. कबूतर बघ कबूतर. अरे त्यांनी आडवलं. तो इकडे अशा प्रकारे आमची मेहनत चालू होती. बेबूला 100% हसवायचा आमचा इथे टास्क होता आणि बेबू खूप छान एक्सप्रेशन्स देत होती आणि रिस्पॉन्स देत होती त्यामुळे खूप छान वाटत होतं. जाईल एवढा लांब घ्यायचा. अरे बापरे बालून कुठे बालून स्टँड अप. ते पडत उड ना ते जसं टाकलं ते झापतं तर उडायला तर लागतच नाही हाताला. उडायला तर हातालाच नाही लागत.
सो इकडे बेबूची पूर्ण कॅपॅसिटी डन झाली होती. ती खूप रडायला लागली होती, बट काही कन्व्हिन्स करून मला तिला अजून तिचं एक व्हिडिओ बाकी होतं, सो ते काढायचं होतं. बट कॅमेरामॅन म्हणजे चिन्मय दादा बोलला की आता ती तुमच्याजवळ येते तर आपण फॅमिली क्लिक्स करूयात. तिचे स्वतःचे फोटोज ऑलमोस्ट झाले होते, छान आले होते आणि तिने छान रिस्पॉन्ससुद्धा केला. सो अशा प्रकारे आमचा छान शूट झालं आणि आता फक्त फॅमिली फोटोज आणि एक व्हिडिओ बाकी होतं. सो असं हळूहळू तिला कन्व्हिन्स करत, ॲक्च्युली आम्हा दोघांनाही बरं नव्हतं, बट तरीसुद्धा आम्हाला बेबूसाठी खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करायच्या. सो आमची धडपड चालू असती. सो अशा प्रकारे इथे आता आमचे फॅमिलीज फोटो निघतील आणि लास्टला बेबूचं एक व्हिडिओ बाकी होतं. सो ते आता बाकी आहे. सो आम्हाला तिथं काही करून तिला कन्व्हिन्स करायचं आणि तिला हसवायचं आहे. सो हा एक मोठा टास्क आहे. तो व्हिडिओ जेव्हा केव्हा येईल ते मी अपलोड करेल यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला. सो तुम्ही इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल करत तर नक्की करा. मी माझा प्रोफाईल ID नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. आले छान आले. काय चाललंय बेटा? ओय ओय सो अशा प्रकारे होतं फोटोशूट जे तुम्ही आता बघितलं. आणि जस्ट बेबू खूप दमली होती, सो तिला झोपी घातलं आणि आम्ही सुद्धा फ्रेश झालो. आणि आता इथून पुढचं काय प्लॅनिंग आहे माहिती नाही, कारण की खूप कमी दिवस राहिलेत आणि तयारी खूप जास्त आहे. तसं तर आम्ही छोटाच बर्थडे करणार आहे फॅमिलीसोबत, पण तरीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि जे काही शॉपिंगचे वगैरे जे काही व्लॉग्स असेल मी ट्राय करेल काढायचा. काही गोष्टी बेबीमुळे पॉसिबल होत नाही,
पण अशा प्रकारे हा व्लॉग होता. सो नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बेबूच्या बर्थडेला दिवस राहिलेत फक्त 4. सो कमी दिवसात मला भरपूर तयारी करायची. सो भेटू नेक्स्ट व्लॉगला. बाय.